वरती भेटू आता, बरं का? तर चला, जास्त वेळ नाही बोलणार, वर भेटू आपण. नमस्कार मंडळी, तर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? मित्र बरा आहे. आणि आज मी मारला आहे लेक, कारण की तुम्हाला भेटणं नाही झालं समोर, कारण की मला पहिलेच एक उशीर झाला, 5 वाजले, त्याच्यामुळे तुम्हाला भेटणं नाही झालं, बरं का? तर सॉरी. लेग आपण एकदम बेस्ट मारलेलं आहे. आता काय झालं माहिती आहे का, आपण माईक लावले, मला कळलंच नाही की माईकची चार्जिंग संपली आहे आणि मी बोलत जातोय आणि नंतर बघतो तर काय माईक बंद आहे की आपण लक्ष नाही देत. तुम्हाला म्हणलंच आहे, बघितलं पाहिजे होतं, मला खाली चेक करून बघितलं पाहिजे होतं, कारण की गलती आपली आहे. मी जाऊ द्या म्हणलं, चार्जिंग फुल असेल, दुसरी कुणाची नाही, बरं का? ते जाऊ द्या, जे झालं ते झालं. तर आपण लेग मारले, तुम्हाला सांगितलंच आहे, लेग एकदम बेस्ट मारलं आहे. तर आता आपण काय घेऊ माहिती आहे का? तुम्हाला माहितीच आहे काय घेणार आहे आपण, काय नाही. तर आपला चॅलेंज आहे हँडस्टँड, एपिसोड आहे 99, मला तर 99वा एपिसोड आहे. काय करतो, नॉर्मल पुशअप मारतो 40+ आणि नंतर फ्रॉक स्टँड घेतो आणि नंतर मग पहिला सेट कंप्लीट झालं तुम्हाला भेटतो. तर चला तयारीला लागू. आज आपली तयारी फुल आहे, आपली बघा तयारी आहे. तर बरं का, आज काहीतरी धासू केल्याशिवाय घरी जायचं नाही. 2 दिवस झाले मी आज एक पुशअप नाही मारलं. जेवढं होईल तेवढं राग काढू, आपण फाडून टाकू. तर चला, कंप्लीट झालं, भेटू पहिला सेट आणि फ्रॉक स्टँड नॉर्मल पुशअप. तर चला मग भेटू.
झाला आता पहिला सेट कम्प्लीट. आज आपल्याकडे माईक नाही, आपण आज असंच बोलू. आपण चार्जिंग लावलं नाही म्हणून समजलं ना. उद्या चार्जिंग फुल करू आणि स्टार्टअप करू. तून पहिला सेट घेतला आहे, एकदम प्रॉपर नाही घेतला. लक्ष होतं लक्ष नव्हतं, मला कळलंच नाही की गाण्याच्या नादामध्ये की आपले 10 मिनिट कसं कंप्लीट झाले. वाटतं टायमिंग वाढवलं तर पाहिजे नसता, माइंडमध्ये फिक्स तर केलं पाहिजे. काहीतरी करेन आता, उद्या नसता आज. बघू आता काय होतं दुसऱ्या सेटला. पहिला सेट एकदम बॅड गेला, ते 100 पैकी फक्त 10% गेले, आपण 10% अजून राहिले बरं का. पहिल्या सेटला माझ्या हातात औषध नसल्याने वाटतंय आणि मेन मुद्दा मला लेग मारले आणि त्याच्यामुळे माझ्या पायामध्ये तर ताकद नाहीच. नकोसं वाटलेलं मला बरं का. जेव्हा मी पायाला किक मारतोय, बॅलन्स होल्ड करायच्या टायमाला मी माझे हात फुल सपोर्ट करतात, माझे पाय मला सपोर्ट करत नाही. आपण पूर्ण एनर्जी खाली गाठली, त्याच्यामुळे पाय एकदम जड पडल्यात आणि जेव्हा पायवर घेतो असं वाटतं की मला पायच नाही. सगळं हातावर लोड असल्यामुळे थोडं कळ नाही गेले मला. खूप गाव होते काय नाही दुसऱ्या सेटला. तर चला जास्त वेळ नाही बोलणार, भेटू आता डायरेक्ट 6:30ला. तर भावांनो, आपण किती पागल आहे बरं का. दुसऱ्या सेटला मी कॅमेरा चालू नाही केलं, फक्त लोकेशन बदल करण्याच्या नादामध्ये मी कॅमेरा चालू नाही केला. नंतरला माझी प्रॅक्टिस झाल्यावर मी बघतो काय कॅमेरा बंद आहे आणि आपला दुसरा सेट एकदम चांगला गेलता आणि ते मला शूट करायचं होतं, कारण की मला आठवणच नाही. मला वाटलं मी केलं शूट, तर सॉरी. आत्ताच मी आज टेक पुशअप मारलं 10 ते 15 मिनिट आणि तुम्हाला भेटलं डायरेक्टच. आणि कारण की तर पब्लिक जास्त होती त्याच्यामुळे मला बोलणं नाही झालं, सॉरी भावांनो. कारण की आपल्याला आठवणच राहण्या गेले, प्रत्येक गोष्ट विसरतोय आपण, मला सांगितलंच आहे. दुसरा सेट आपला चांगला गेला आणि माझं लक्ष पण होतं फुल आणि आपण 3 स्टेप वापरले. हात स्ट्रेट, पायाला किक, सगळं लक्ष तिथं आणि परफेक्टली सगळं मॅच झालं होतं. काय करा, आपला नशीबच हे आहे की कॅमेरा चालू नाही केला, बंद होता कॅमेरा. जाऊ द्या, आज टेक पुशअप चांगली प्रॅक्टिस झाली. मी शूट करा म्हणलं आज टेकचं, ते पण विसरून गेलो कारण की जागा नव्हतं शूटला, कारण की तर मुलं कार्डिओ करायला, त्याच्यामुळे मी शूट नाही केला. उद्या आपण रविवारी जाणारच आहे सकाळी बरं का. उद्या सकाळी धमाल करू. गेल्या हप्त्यात पाऊस होतं, त्या हप्त्यामध्ये पाणी नाही पडणार बघा. चेक करतो आता मी कॅमेरा चालू केला का नाही, तर चालू आहे. तर जाऊ द्या, एपिसोड चांगलाच गेला आणि पार्ट 2 करूया आता. उद्या सकाळी पाट्य भेटू 5, 5:30 या 5ला फिक्स भेटू, कारण की उद्या सकाळी पाट्य 5 ते 5:30ला भेटू आपण बरं का. आता उद्या सकाळी भेटू. आता आपल्याला टेक प्रॅक्टिस झाली, आता आपलं जे चॅलेंज आहे ते कंप्लीट करू, घरी जाऊ, कारण की आता 7, 7:15 वाजतील मला घरी जायला. तर चला मग भेटू उद्या सकाळी.